आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि भुजबळ यांचे निकटवर्तीय ॲडव्होकेट मंगेश बनसोड। नेमकं शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं तुमचं कारण काय? शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यामागचं कारण की सध्या मुंबईमध्ये जी राष्ट्रवादीची स्थिती आहे, राष्ट्रवादीच्या कामाचा अभाव आणि कार्यकर्त्यांना जो न्याय ज्या ठिकाणी मिळत नाही आहे, त्या कारणास्तव राष्ट्रवादीचा आम्ही त्याग केलेला आहे आणि शिवसेनेचं शिवबंधन स्वीकारलेलं आहे। आपल्यासोबत आहेत सिन्नरचे मोठे नेते राजाभाऊ वाजे। तुम्ही आज शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहात, तुम्ही भुजबळ समर्थक राहिलेला आहात। नेमकं शिवसेनेमध्ये दाखल होण्याचं कारण काय? आम्ही शिवसेनेचेच पाईक आहोत, परंतु स्थानिक राजकारणामुळे आम्ही थोडंफार दूर गेलो असलो तरी आता परत या प्रवाहात यायची इच्छा व्यक्त करून उद्धव साहेबांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आपल्या दोघांनाही एक समान प्रश्न आहे। छगन भुजबळ यांचे तुम्ही निकटवर्ती आहात, शिवसेनेमध्ये प्रवेश करताना तुम्ही तुमची भूमिका त्यांना सांगितली, त्यावेळेस त्यांचं मत काय होतं? मी स्वतः त्यांना भेटून मी आणि माझे मित्र समता परिषदचे जिल्हाध्यक्ष शरद शिरीषकर आम्ही सांगितलं की आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे, तर ते बोले प्रत्येकाचा मार्ग मोकळा आहे, एवढाच तुम्ही विचार करून तुम्ही जा आणि माझे संपूर्ण आशीर्वाद असेल। तुम्ही काय सांगा? नाही, मी त्यांना भेटलेलो नाही आहे, त्याच्यामुळे मला काही सांगता नाही। पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुजबळांची सध्या नेमकी काय अवस्था आहे? मी ते सांगण्या इतका मी मोठा नेता नाही आहे, त्याच्यामुळे त्याबद्दल मी अभिप्राय देणं शक्य नाही। तुम्ही सांगाल, भुजबळ अस्वस्थ आहेत अशा पद्धतीची चर्चा होत असते, नेमकं काय अवस्था आहे भुजबळांची? अवस्था तर सध्या जी परिस्थिती जी आहे, जी एकंदर परिस्थिती बघितली तर त्या संदर्भात विचार करता राष्ट्रवादीमध्ये आम्ही भुजबळांचे समर्थक म्हणून सुद्धा आमची तिथे गळचेपी होत होती आणि त्या अनुषंगाने साहेब पण आता त्या परिस्थितीतून जात असतील तर काही कल्पना नाही, परंतु तो त्यांचा योग्य वेळी ते काय निर्णय घ्यायचा ते घेतील, संपूर्ण तो त्यांचा अधिकार असेल। टप्प्याटप्प्याने भुजबळ समर्थक शिवसेनेमध्ये येत आहेत। भुजबळ काही काळाने शिवसेनेत येऊ शकतात का, तशा पद्धतीची वातावरण निर्मिती केली जाते असंही म्हटलं जाते? नाही, आता ह्या ज्या काही बातम्या ज्या येतात संपूर्ण त्या सजेस्टिव्ह न्यूज आहेत, त्यामुळं काय पुढे होईल ते स्वतः भुजबळ साहेब काय निर्णय घेतील त्याच्यावर ते सर्वस्वी अवलंबून राहणार। राजाभाऊ, तुम्ही काय सांगा? मी सांगू शकतो त्याच्यावर। मी तुम्ही भुजबळांचे निकटवर्ती आहे, प्रथमच सांगितलेलं आहे की मी तेवढा मोठा नाही आहे, पण ही एक वातावरण निर्मिती मानली जाते, कालांतराने भुजबळही शिवसेनेत येऊ शकतात अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। ते मला सांगता येणार नाही, मी फक्त माझ्यापुरतंच बोलू शकतो। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।